बातमी आता रत्नागिरीतून। चिपळूणमध्ये एक भली मोठी मगर रस्त्यावर फिरताना दिसून आली। चिंचनाका परिसरात या मगरीचं दर्शन झाले। मगरीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय, मात्र स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। चिपळूणमध्ये रस्त्यावर मगर, महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्त संचार। मगर रस्त्यावर, नागरिकांची भीती नगाळण। भर रस्त्यात आयटीत मगर चालत तुमच्या समोर आली तर तुमची पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही। अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणकरांची झाली। चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर आयटीत रस्त्यावर चालत आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। मगरी नागरी वस्तीत दिसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। चिपळूणमधील मगरीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झालाय। ही घटना रविवारी रात्री घडली। घटनेनं प्रत्यक्षदर्शी मात्र घाबरून गेले होते, त्यामुळे चिपळूणमधील मगरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। प्रशासनानं मगरी नदीपात्रात सोडून शहरात पोहोचणार नाहीत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरतीये। सांगली आणि रत्नागिरीत मगरींचा मुक्त वावर नेहमीच पाहायला मिळतो। सांगलीतील कृष्णा नदी पात्रातून मगरी नजीकच्या शेतात किंवा रस्त्यावर आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। चिपळूणमधील शिवनदीतही मगरींचा वावर प्रचंड आहे। पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसतात। शहरात यापूर्वी गोवळकोट भागात मगर आढळली होती, आता चिंचनाका परिसरात मगर आढळली आहे। दरम्यान या प्रकरणी चिपळूणच्या वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी नागरिकांना घाबरून न जाता वनविभागास संपर्क साधण्याच्या सूचना केल्या आहेत। शिवनदी परिसरामध्ये मगरी आहेत आणि बेसिकली मॉन्सूनच्याच टाइम्समध्ये, पावसाळ्याच्या टाइममध्ये त्या बाहेर पडतात। तर यासाठी चिपळूण वनविभागाची सुसज्ज अशी रेस्क्यू टीम आहे, जी 24 आवर्स अवेलेबल आहे। तर नागरिकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। अशी कुठं आढळल्यास, मगर आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क करावा। आमची रेस्क्यू टीम तिथे पोहोचेल आणि ती मगर सक्सेसफुली रेस्क्यू करून परत नॅचरल हॅबिटॅटमध्ये रिलीज केली जाईल। पावसाळ्यात साप चावल्याच्या अनेक घटना समोर येतात, मात्र नदीपात्रातून मगरी चक्क रस्त्यावर येत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। सांगली, रत्नागिरीसारख्या घटनांची लागलीच दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा हे प्रकार माणसांच्या जीवावर बेतू शकतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।